या ठिकाणी आपण मुळं बघत होतो आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण एक कृती निरीक्षणासाठी ठेवलेली होती आहे की. तर आपण काय केलं होतं, एक बॉटल घेतली होती कापून आणि त्याच्यामध्ये आपण एक पाण्यामध्ये कांदा ठेवला होता. आता या कांद्याला पाण्याला हा थोडासा लालसर रंग आला आहे, कारण हा कांदा जास्त त्या पाण्यामध्ये भिजला गेला किंवा पाण्यामध्ये राहिल्यामुळे त्याला लाल रंग आला, पण ॲक्च्युली त्याला लाल रंग येत नाही. तर हा पण एक आपण प्रयोग केला होता की एक बॉटल भरलेली पाणी आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण हा कांदा एक असा वर ठेवलेला होता. तर एक जवळपास आठवड्याभराच्या निरीक्षणानंतर आपल्या असं लक्षात आलं की या दोन्हीही कांद्यांना काय आलेले दिसतं तुम्हाला, मुळं बघा हे दिसत आहे. तर हे मुळं कुठले दिसत आहे. आता हे मुळं जे आहे ते कोणत्या प्रकारची मुळं आहेत, मग याला कोणती मुळं म्हणतात, तंतुमय मुळे म्हणतात. त्याला काय म्हणतात, त्याला तंतुमय मुळे. मुळांचे किती प्रकार आहेत, 2. बघा. म्हणजे असं जरुरी नाही किंवा झाडं हे मातीमध्ये असतील तेव्हाच त्यांची मुळं वाढते. पण आपण जर ऑब्झर्व केलं या ठिकाणी आपण पाण्यातच ठेवलं होतं, जसं तुमच्या घरी तुमची आई कडधान्य पाण्यामध्ये भिजू घालते आहे ना, आणि नंतर त्याला कापडामध्ये जर बांधून ठेवलं तर तुम्हाला काय लक्षात येते रे, त्याला मोड आलेले दिसतात आहे ना. मोड आलेले म्हणजे काय असतात की ते अंकुरतात आहे ना, आणि त्या अंकुरल्यानंतर त्याला एक वरच्या दिशेने जो भाग वाढतो त्याला खोड म्हणू आपण, आणि तो खालच्या दिशेने वाढत असतात. त्या एकाच कोंबाला 2 साईडनं फुटतात, एक खालच्या दिशेने वाढत जातो, एक वरच्या दिशेने वाढत जातो आहे की. तर तशाच प्रकारे या कांद्याला आता वरच्या दिशेने पण नाही आला, पण खालच्या दिशेने हे आले, तर याला आपण काय म्हणू, मुळं म्हणू. जसं आपण मागच्या याच्यामध्ये म्हणत होतो की मुळांचे 2 प्रकार आहेत. 2 वनस्पती आणल्या तुमच्यासमोर उठून आणलेल्या आपल्या परिसरातल्या. तर ही जी मुळं दिसत आहे ही कशी आहे, केसाळ आहे, बारीक बारीक आहे ना. तर याला आपण काय म्हणू, तंतुमय मुळे. कोणती म्हणू, तंतुमय मुळे. आणि हे जर एक मूळ बघितलं तर हे मूळ कोणत्या प्रकारचं आहे, सोट मूळ आहे, टॅपरूट म्हणतात त्याला. तर याचं कसं असते, एक मेन प्रमुख असं मूळ असते. त्यानंतर त्याला काही असे साईडला ब्रँचेस असतात, त्याला उपमुळं म्हणतात. आणि त्या उपमुळांना जसं हे आहे या ठिकाणी दिसत आहे, आणि याला असं खाली खाली असे बारीक केसासारखे अशी मुळं आणखी दिसतात. त्याला काय म्हणतात ना, मूलरोग म्हणतात. त्याला काय म्हणतात, मूलरोग. आणि हा खालचा जो भाग आहे त्याला मूलाग्र म्हणतात. आणि सगळ्यात शेवटचा टोकावरचा जो भाग आहे त्याला मूलटोपी म्हणतात. त्याला काय म्हणतात, मूलटोपी. या मूलटोपीचं काय उपयोग आहे, तर ही मूलटोपी त्या मुळाचं पूर्णपणे संरक्षण करते, प्रोटेक्शन करते. आणि हे झाड जेव्हा वाढत असते तेव्हा ह्या मुळा पाण्याच्या शोधामध्ये जमिनीच्या खाली कितीही मोठा खडक असेल, दगड असेल, तर या मूलटोपीमुळे काय करते, त्या दगडाला क्रॉस करून, दगडाला चिरून ते मूळ आणखी खाली खोदात पाण्याच्या शोधामध्ये जात असते. तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात आले की मुळांचे प्रकार कसे आहेत. आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या कृती करतो, जसा तो बऱ्याच जणांच्या घरामध्ये आपण मनी प्लांटचं झाड असं पाण्यात